नमस्कार मित्रांनो, यशवंतराव चव्हाण भाषण. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील विराजमान झालेले अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग व जमलेल्या माझ्या बाल मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, एक थोर विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लोकनेते यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. ठाई ठाई पानावलेली सह्याद्रीची पात, देव रत्न हिरा जन्मला विठाई पोटी. चीनचा हा कर्दनकाळ महाराष्ट्राचा शिल्पकार. चला करू यशवंतांचा जय जयकार, यशवंतांचा जय जयकार. अरे कोण आहे यशवंत आणि कशाचा जय जयकार? हे दुसरे तिसरे कोणी नसून हे आहेत देशाच्या राजकारणातील एक महान नेतृत्व, लेखक, महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण देवराष्ट्रे, कराड, कोल्हापूर या ठिकाणी झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले BA LLB पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1940 साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ब्रिटिश सरकार विरोधी कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. पहिला राजकीय कारावास त्यांना 1932 साली घडला. त्या कारावासाच्या कालावधीत त्यांनी कार्ल मार्क्स व मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तत्त्वज्ञानाचाच अभ्यास केला आणि त्यांच्यावर रॉय यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तथापि त्यांची गांधी नेहरूंनी राजकारणात अनुसरलेल्या मार्गावर निष्ठा होतीच. इसवी सन 1942च्या चले जाव आंदोलनातील यशवंतरावांनी भाग घेऊन भूमिगत राहून कार्य केले. त्यामुळे ते पकडले गेले व तुरुंगवासाची शिक्षा झाली. पुढे इसवी सन 1946 मध्ये मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन त्यात ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले व संसदीय सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर त्यांना पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. महाराष्ट्रातील कृषी औद्योगिक क्षेत्रात विकासाचा पाया घालण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली. ते एक उत्कृष्ट प्रशासक होते. त्यांना राजकारणाप्रमाणे समाजकारण, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रातही विशेष रस होता. त्यांनी भाषा संचालन, महाराष्ट्र राज्य संस्कृतीत मंडळाची निर्मिती केली होती. 1949 मध्ये कराड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यू 21 नोव्हेंबर 1984 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झाले. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, घासल्याशिवाय धार नाही, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. अहो, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि यशवंतरावांच्या विचारांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. मित्रांनो, तुम्हाला हे भाषण कसे वाटले त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. तसेच तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही आपला चॅनल ऑफिशियल परिजात ब्लॉग याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट